हॅलो स्टुडंट, मी लखन डोने आणि आज आपण पाहणार आहोत ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जो फॉर्म्युला आहे आणि त्यानुसार या जी ची व्हॅल्यू कशा प्रकारे चेंज होते ते आपण पाहणार आहोत. आपला 10th चा लेसन आहे ग्रॅव्हिटेशन, त्यामध्ये आपल्याला ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे जी ची व्हॅल्यू पाहायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये पहा स्टुडंट की ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जे चेंज होते व्हॅल्यू, तर लक्षात ठेवायचं कोणत्या दोन गोष्टीवर. एक होत असते एम म्हणजे मास आणि एक काय रेडियस, म्हणजे मास ऑफ द अर्थ आणि रेडियस ऑफ द अर्थ, या दोन्ही गोष्टीवर काय होते जी ची व्हॅल्यू चेंज होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण रेडियसच्या बेसवर कशी व्हॅल्यू चेंज होते ते पाहणार आहोत. पण स्टुडंट कधी जी आणि आर हे काय असतात इनव्हर्स प्रॉपोर्शन मध्ये असतात. म्हणजे जर रेडियसची व्हॅल्यू काय झाली वाढली, रेडियस काय झाला वाढला, तर त्यावेळेस ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय होऊन जाते, ची व्हॅल्यू काय होऊन जाते कमी. आणि रेडियसची व्हॅल्यू जर काय झाली कमी, तर त्यावेळेस ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय होते वाढते. म्हणजेच या दोघांमध्ये कोणतं रिलेशन पाहायला भेटते आपल्याला, या दोघांमध्ये रिलेशन पाहायला भेटते आपल्याला इनव्हर्स प्रॉपोर्शन तुम्हाला पाहायला मिळते. म्हणजेच ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची जे व्हॅल्यू आहे ते कोणावर डिपेंड करते, आपल्या आर वर आणि एम वर. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आपण कशा प्रकारे आर मुळे जी ची व्हॅल्यू चेंज होते. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आपण मास ऑफ द अर्थ मुळे सुद्धा कशा प्रकारे जी ची व्हॅल्यू चेंज होते पाहणार. आणि अशाच प्रकारचे तुम्हाला व्हिडिओ जर क्लिअर करायचे असेल तर तुम्ही रायवल सायन्स अकॅडमीला जॉईन करू शकता. थँक्यू.